पुस्तकाचे नाव कुवेत कथा. अनुभवाचे नाव कूर्म अवतार. माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी अफलातून घडल्या. अफलातून म्हणजे एवढ्या अफलातून की कोणी विश्वासही ठेवणार नाही. बरेचदा मी त्या लोकांना सांगतो तेव्हा मी काहीतरी फेकतो आहे असाच त्यांचा पहिल्यांदा समज होतो. पण कालांतरानं त्यांना कळतं की मी खोटं बोलत नव्हतो. गेल्याच आठवड्यात माझे रूममेट श्री म्हात्रे यांना भेटायला त्यांचा एक मित्र आमच्या खोलीवर आला. इथे कुवेतमध्ये शुक्रवारी काहीही काम नसल्याने वेळ जात नाही. मग एकमेकांकडे जाऊन गप्पा मारून वेळ काढावा लागतो. तसाच तोही गप्पा मारायला आला होता. म्हात्रेंनी माझी त्याच्याशी जुजबी ओळख करून दिल्यावर मी पुन्हा एकदा संगणकाला चिकटलो आणि ते दोघे गप्पा मारू लागले. तो मित्र बराच चिंतित दिसत होता आणि म्हात्रेंकडे सल्ला विचारायला आला होता. त्यांच्या बोलण्यावरून मला कळलं की त्या मित्राच्या बायकोने आणि कॉलेजात जाणाऱ्या मुलीने वर्षभरापूर्वी 2 कासवं विकत घेतली होती आणि पाळली होती. प्रत्येकाने एक कासव वाटून घेतलं होतं. दोघीही आपापल्या कासवांचं अगदी पोटाच्या मुलाप्रमाणे करत असत. 3 दिवसापूर्वीच दोघी मुंबईला गेल्या होत्या आणि त्या गेल्यापासून दोन्ही कासवांनी खाणंपिणं सोडून दिलं होतं. दोन्ही कासवं आधीच स्लो मोशन की अवलाद होती आणि गेले 3 दिवस खाणंपिणं सोडल्याने साफच मंद झाली होती. त्या मित्राने, मायकल त्याचं नाव, कुठे कुठे भटकून त्यांच्यासाठी खाणं आणलं होतं, पण दोन्ही कासवं जराही बधत नव्हती. शेवटी त्याने आज सकाळीच बायकोला फोन करून कदाचित कासवं मरतील असं कळवलं होतं. मग बायकोची भरपूर बोलणीही खाल्ली होती आणि मुलीचं धाय मुकून रडणं ऐकलं होतं. काहीही करून त्याला कासवं जगवायची होती म्हणून तो सल्ला मागायला आला होता. त्याने बायकोला असंही सांगून पाहिलं की कासवं फक्त 3 दिनारांना म्हणजे अंदाजे 600 रुपयांना विकत मिळतात व त्याने आजपर्यंत 35 दिनारांपेक्षा जास्त खर्च करून त्यांना खाणं आणलं होतं. डॉक्टरांकडे नेलं होतं पण कशाचाही उपयोग झाला नव्हता. तेव्हा बायको व मुलगी परत आल्यावर पुन्हा 6 दिनार खर्च करून तू पुन्हा 2 नवीन कासवं विकत आणायची का असं त्याने बायकोला विचारल्याबरोबर तिथून तिने त्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्याच्या बायकोला व मुलीला काही झालं तरी नवीन कासवं नको होती व आहेत तीच जगायला हवी होती. मला आलेल्या अनेक वेगवेगळ्या अनुभवांवरून बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की मी कशातूनही मार्ग काढू शकतो. म्हणून दोघांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. जिथे प्राण्यांच्या डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे मी काय करणार. डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की काही झालं तरी लवकरात लवकर मुलीला आणि बायकोला परत बोलाव किंवा कासव भारतात पाठवून द्या, कारण कासवांना मुलीची व बायकोची सवय झाली आहे. दोन्ही गोष्टी शक्य नव्हत्या म्हणून तो मित्र चिंतेत पडला होता. बिचाराकडे कार नसल्याने भाड्याने कारचे पैसे खर्च करून सल्ला विचारायला आला होता. मला भूतकाळात असा 1-2दा अनुभव आला होता की पिसाळलेले प्राणीही माझा स्पर्श होता शांत झाले होते. ही गोष्टही बऱ्याच लोकांना माहिती होती. त्यामुळे मीच काहीतरी करू शकेन असं त्यांना वाटलं. आम्ही त्याच्या घरी पुन्हा एकदा भाड्याची कार करून गेलो. एखादा पापभिरू ख्रिश्चन माणसाचं असावं तसं त्याचं घर होतं. दारावरच क्रॉस होता. आत गेल्यावर पाण्याच्या टबमध्ये स्लो मोशनमध्ये पोहत असलेली कासवं दिसली. त्यांना बाहेर काढून मी थोडा वेळ कुरवाळलं. आधी त्यांनी मान कवचात घेतली, पण थोड्या वेळाने बाहेर काढून माझ्याकडे अर्धवट मिटलेल्या शराबी डोळ्यांनी पाहू लागली. माझं डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करायला त्यांना जवळजवळ 3 मिनटं लागली. मग दोन्ही कासवं हळूहळू चालत माझ्यापासून दूर जाऊ लागली. मी त्यांच्यापुढे त्यांचं अन्न टाकलं, पण त्यांनी त्याला स्पर्शही केला नाही. मग मी चमच्यात थोडं अन्न घेऊन त्यांच्या तोंडाला लावलं, पण तरीही त्यांनी अन्न खाल्लंच नाही. मी केलेला पहिला प्रयत्न फुकट गेला. मी त्याच्या संगणकावर बिथोवनची 6वी सिम्फनी लावली, कारण मी कुठेतरी वाचलं होतं की बिथोवनचं संगीत जर एखाद्या जहाजावर लावलं असेल तर आजूबाजूला डॉल्फिन आणि इतर मासे ते ऐकायला जमतात. प्राण्यांनाही त्या महान संगीतकाराचं संगीत आवडतं हे मला माहीत असल्याने मी त्याच्या संगणकात विंडो XP असलेली बिथोवनची सिम्फनी लावली व पुन्हा एकदा दोन्ही कासवांना अन्न देण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. मी केलेला दुसरा प्रयत्नही फुकटच गेला. बराच वेळ विचार केला पण काही सुचलत नाही. शेवटी तासापर्यंत तिकडून निघून जावं म्हणून उठलो तेव्हा एक कासव सोफ्यावर ठेवलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यात जाऊन बसलं होतं आणि फरशीवरचं कासव चपलांच्या स्टँडमधल्या एका लेडीज चपलेला चिकटून बसलं होतं. ते पाहताच माझ्या डोक्यात एकदम लखलखाट झाला. दारापर्यंत गेलेला मी परत फिरलो आणि मायकलला विचारलं, ते सोफ्यावरचं कपड्यांच्या ढिगाऱ्यात लपलेलं कासव कुठल्या कपड्यांमध्ये लपलं आहे ते जरा नीट पाहून सांगशील का. त्याने होकार दिला आणि एक कपडा बाजूला करत कासव लपलेला कपडा कोणता ते पाहिलं. तो कपडा म्हणजे त्याच्या बायकोचा घरी घालायचा गाऊन होता.
मग मी फरशीवरचं कासव कोणत्या चपलेला टेकून झोपलं आहे ते त्याला पाहायला सांगितलं. त्याने ती मुलीची चप्पल असल्याचं सांगितलं. बस, मला माझं उत्तर मिळालं. मायकलने त्या कासवांना कधीच अन्न भरवलं नव्हतं. प्रत्येक वेळी त्याच्या बायकोनी आणि मुलीनेच अन्न दिलं होतं. मेलेल्या चिमणीच्या पिलांना वाचवताना मला हा अनुभव आला होता की ती पिलं माझ्या हाताच्या पंजालाच त्यांची आई समजत असत. एकदा मी घरी असताना आमच्या मोहनदादाने त्यांना अन्न देण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्वचेच्या रंगातील फरकामुळे त्यांनी अन्न घेतलं नव्हतं. या कासवांचंही तसंच होत असावं असं मला वाटलं. मी पुन्हा घरात आलो आणि मायकलला बायकोचे कपडे घालायला सांगितले. हा एक प्रयोग होता आणि कदाचित त्यात यश येणार नाही असं मी त्याला म्हटलं. त्याने पटकन बेडरूममध्ये जाऊन अंगावर बायकोचा गाऊन घातला. बाहेर येऊन पुन्हा त्याने कासवांना अन्न देण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. मग त्याने आज जाऊन मुलीचे कपडे घातले. पुन्हा दुसऱ्या कासवाला भरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. माझा तिसरा प्रयत्नही फुकट गेला. मी आणखी एक म्हणजे चौथा प्रयत्न करण्याचं ठरवलं. मी त्याला विचारलं की त्या दोघी कधी आणि कसं अन्न भरवतात हे मला नीट समजावून सांग. त्याने सांगितलं की दोघीही पलंगावर किंवा कोचावर एकमेकींच्या बाजूला मांडीवर फळी ठेवून त्याच्यावर कासवाला ठेवतात आणि मग अन्न भरवतात. मी त्याला असंही विचारलं की त्याच्या बायकोच्या आणि मुलीच्या त्वचेचा रंग कसा आहे. त्याने म्हटलं की बायको त्याच्यासारखी सावळी आहे, पण मुलगी मात्र माझ्यासारखी गोरी आहे, असं तो मला म्हणाला. आता आली का पंचायत. दोघांनी एकत्र बसायचं म्हटलं तर मायकलला त्याच्या बायकोचे व मला त्याच्या मुलीचे कपडे घालून एकमेकांच्या बाजूला बसावं लागणार, कारण मुलगी माझ्यासारखी गोरी होती. बायकांचे कपडे तेही एका कॉलेजात जाणाऱ्या मुलीचे कपडे घालून बसणं ही कल्पनाच मला सहन होईना, पण दुसरा काही इलाजच नव्हता. बेडरूममध्ये जाऊन मायकलने त्याच्या बायकोचा गाऊन घातला आणि मी त्याच्या मुलीचा पंजाबी ड्रेस अंगात चढवला. पंजाबी ड्रेसच्या सरवारीला असलेल्या 1760 प्लेट्स पाहून मला भरवाड लोक घालतात त्या ड्रेसची आठवण झाली. त्याची मुलगी बहुतेक कडकी असावी, कारण काही केल्या मला पंजाबीच्या टॉपच्या मागची चेन लावता येईना. ती तशीच उघडी ठेवून हॉलमध्ये येऊन बसलो तेव्हा पाठीला थंडगार हवा जाणवली आणि लोकट कपडे घालणाऱ्या बाईला किती उघडं वाटत असेल याची जाणीव झाली. उगीचं स्त्रैण झाल्यासारखं वाटू लागलं. शिवलीलामृताचा 7वा अध्याय आठवला. त्यातील सुमेधा आणि वेदमित्र नावाच्या 2 ब्राह्मण मित्रांची कथा आठवली. अभ्यास पूर्ण झाल्यावर दोघे राजाकडे नोकरी मागण्यासाठी गेले तेव्हा राजाने त्यांना त्यातल्या एकाने स्त्रीवेश व एकाने पुरुषवेश घेऊन नैषध नगरीच्या चित्रांगत राजाची राणी सीमंतिनी हिच्याकडे पाठवली. ती दारी आलेल्या जोडप्यांची शंकर पार्वती समजून पूजा करते व भरपूर दान देते. तुम्ही तिला फसवा व परत या, मग मीही तुम्हाला भरपूर दान देईन, असं राजाने त्यांना सांगितलं. ज्या कोणी लिहिला आहे त्याने हा प्रसंग लिहिताना पुरुषास स्त्रीवेश देखता साचार सचैल स्नान करावे, पुरुषास नारीवेश देखता पाहणार जाई अधप्पाता, वेश घेणाराही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय, अशी कवनं लिहिली आहेत. मला ती सगळी आठवली. भोळ्या शंकराची मनापासून क्षमा मागितली आणि पुन्हा आयुष्यात असा प्रसंग येऊ देऊ नकोस अशीही प्रार्थना केली. हॉलमध्ये मी आणि मायकल येऊन बसलो आणि म्हात्रेंनी माझ्या आणि त्याच्या मांडीवर कासवांच्या फळ्या ठेवल्या आणि त्याच्यावर कासवं ठेवली. मग आम्ही त्यांच्यापुढे अन्न टाकलं. दोन्ही कासवाने पुन्हा एकदा अर्धवट मिटलेल्या शराबी डोळ्यांनी आम्हाला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि अन्न खायला नकार दिला. माझा चौथा प्रयत्नही फुकट गेला. मग मी 5वा आणि शेवटचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. मला फक्त एवढंच माहीत होतं की कासवांचं हृदय 1 मिनिटाला खूपच कमी ठोके देतं आणि त्यामुळे त्यांचं वय 100पेक्षाही जास्त असतं. पण कासवांना गंधस्मृती असतात का, कासवांना ऐकलेले आवाज ओळखता येतात का आणि ते त्यांच्या लक्षात राहतात का हे मला काही माहीत नव्हतं. पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत नव्हती. म्हणून कासवांना तसंच कोचावर ठेवून मी मायकलला पुन्हा बेडरूममध्ये नेला. त्याला मी विचारलं की बायको आणि मुलगी मुंबईला गेल्यानंतर त्याने अंगात घातलेले कपडे त्याने धुतले आहेत का. यावर त्याने नकार दिला व शुक्रवार सुट्टीचा दिवस असल्याने त्याच संध्याकाळी तो ते धुणार होता असंही सांगितलं. ते कपडे कुठे आहेत असं विचारल्यावर त्यांनी वॉशिंग मशीन उघडून आतून धुवायला ठेवलेल्या कपड्यांचा ढीग बाहेर काढला. मला त्या ढिगाला हातही लावण्याची इच्छा होईना. मी मायकलला सांगितलं की त्याने त्याच्या मुलीचे कपडे ओळखून मला द्यावे व बायकोचे कपडे स्वतः घालावे. त्याच्या मुलीचे धुवायला टाकलेले कपडे अंगात घालताना मला ब्रह्मांड आठवलं, पण ते घातले कसे बसे. मग मी त्याला त्याची बायको वापरत असलेलं अत्तर अंगावर शिपडायला सांगितलं आणि त्याच्या मुलीचं अत्तर मी अंगावर मारलं. त्याने बायकोची ओढणी आणि मी त्याच्या मुलीची ओढणी डोक्याला गुंडाळून आमचे तोकडे केस लपवले. ओढणीचा उरलेला भाग आम्ही नाका तोंडावरून ओढून घेतला.
मग मी त्याला त्याच्या बायकोचा चष्मा लावायला सांगितला आणि मुलीचा चष्मा मला द्यायला सांगितला, पण मुलीला चष्माच नव्हता. मग पैंजण, बांगड्या, चेन, अंगठी यातील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी आम्ही अंगावर चढवल्या. मग मी मायकाला तंबी दिली की काही झालं तरी श्वास कासवावर जाणार नाही याची तसदी घ्यायची व काहीही बोलायचं नाही, अगदी हुंकारी नको. मला असं वाटत होतं की त्या स्त्रियांच्या शरीराच्या गंधाची आणि त्यांच्या आवाजाची कासवांना सवय लागली असावी, म्हणून फक्त कपडेच घातले तरीही कासवं हे ओळखतात की आपला माणूस नाही म्हणून यावेळी आम्ही जास्तीत जास्त बायकांच्या वस्तू अंगावर चढवल्या होत्या. त्या 1.5 दमडीच्या भिक्कार कुर्मांनी आमचा अक्षरशः अवतार करून टाकला होता. आम्ही हे सगळं करत असताना म्हातारींची मात्र हसून हसून पुरेवाट झाली होती. शेवटी हिजड्यासारखे नटून आम्ही वधूपरीक्षेला बसलेल्या मुलीसारखे कोचावर येऊन बसलो आणि म्हातारीने आमच्या मांडीवर फळ्या ठेवल्या. म्हातारीने कासवा आमच्या मांडीवरच्या फळ्यांवर आणून ठेवली आणि आम्ही श्वास तोंडाला बांधलेल्या ओढणीतूनही त्यांच्या अंगावर जाणार नाही याची काळजी घेत हुंकारही न करता कासवांच्या पुढे अन्न टाकलं. दोन्ही कासवांनी पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये आम्हाला न्याहाळायला सुरुवात केली. म्हात्रे पोटावर हात धरून जमिनीवर गडबडा लोळत बेफामपणे हसत होते आणि आम्ही हसून दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कासवांनी चांगली 5 मिनटं घेतली. ती 5 मिनटं मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. तरुण मुलीच्या अंगाला म्हणे मवाल्यांच्या नजरा टोचतात, आमच्या अंगाला त्या भिक्कार कासवांच्या नजरा टोचत होत्या. एखादा कामांध पुरुष एखाद्या मादक स्त्रीचं शरीर जसं इंच पाहत तिला नजरेने पिण्याचा प्रयत्न करतो, तशी ती कासव आम्हाला अगदी इंच पाहत नजरेने जोखत होती. मग माझ्या हातातल्या कासवाने म्हणजे त्या मुलीच्या कासवाने अन्नाला तोंड लावलं. त्याने खायला सुरुवात करताच दुसऱ्या कासवानेही खायला सुरुवात केली. दोघांनी चांगला अर्धा तास घेतला आणि समोरचं अन्न संपवलं. मग म्हातारीने त्यांना उचलून पुन्हा पाण्याच्या टबात सोडलं आणि मी बेडरूममध्ये 280च्या स्पीडने धावत गेलो. आयुष्यात मी एवढ्या घाईघाईत कधीही अंगावरचे कपडे आणि दागिने उतरवले नसतील. कधी एकदा घरी जाऊन आंघोळ करतो असं मला झालं होतं. उद्यापासून बाजूच्या फ्लॅटमधल्या बाईला आणि तिच्या तरण्या मुलीला बोलावून हे काम उरकून घे असं मी घाईघाईत म्हणून तिथून जायला निघालो. थांब जरा, आता जेवणच जा, कसली एवढी घाई आहे, काय करणार आहेस तू जाऊन, मायकाने मला विचारलं. सगळ्यात आधी गरमागरम पाण्याने आंघोळ करणार आणि मग कूर्म अवतार नावाचा अनुभव लिहून काढणार, मी म्हणालो. तोच हा अनुभव.